आमच्यासाठी भरपूर काही काम केलेले आहेत आणि जेव्हा अर्धरात्री बेरात्री केव्हा जरी आमचा काही प्रॉब्लेम असला तर त्यांच्याजवळ आम्ही वारंवार पळत यायचं. लगेच 2 वाजता पण रात्री उठून आमच्यासाठी यायचे. एक टाइम असा टाइम आला की खोटी एक जणांनी ओल्यामध्ये एक कंप्लेंट दिली. कंप्लेंट राजू नायडू म्हणून आमचा मित्र आहे, त्यांच्या विरोधामध्ये कंप्लेंट दिली की इथे येऊन आम्हाला मारहाण केली आणि खोटी केस तिथे बनवली होती. मग त्या टायमाला पण आम्ही 2-2:30 वाजता गेलो. साहेब बोलला असं असं गोष्ट आहे. उठवलं घरातून भोसले साहेबाला. मग भोसले साहेब बोलले चला. लगेच कपडे घातले, गाडी घेऊन आले. तिकडे जाऊन सिनियर साहेबाला वगैरे भेटले. सिनियर साहेबाला दम दिला की बाबा तुम्ही सहनिशा करा, त्याच्यानंतर आमच्या पोरांवरती तुम्ही केसी घ्या. तो पोरगा तसं नाही आहे, बघा तुम्ही विचार करा, विचार करून काय करायचं करा. गुन्हेगार असला त्याच्यावरती केस घ्या, मी स्वतः बोलतो. आणि जर गुन्हेगार नसला तर तुम्हाला उद्या तकलीफ होईल. मग ते तुम्ही लक्ष करून तुम्ही काम करा. त्याची सहनिशा केल्याशिवाय केस घेऊ नका, विचार करून. मग त्या टायमाला काय झालं, 2-3 दिवसात आम्हाला टाइम दिला साहेबांनी. मग त्या टायमाला टाइम दिल्यानंतर साहेबांना माहिती पडलं की खोटी केस आहे. त्या त्यांनी मॅनेज करून पट्टी बांधून गेला होता. नंतर त्याची पट्टी काढायला लावली. पट्टी काढून माहीत पडल्यानंतर साहेबाला फोन आला 5व्या दिवशी की साहेब तुमचा तो आरोपी नाही, ते गुन्हेगार नाही, ह्योच गुन्हेगार आहे इथला. तेव्हा ते साहेबांनी मग त्या टायमाला भोसले साहेबांनी हे बोलले की तुम्ही बरोबर कारवाई केली. मग तेव्हा भोसले साहेबाला पण साहेबांनी बोलले तुमच्यासारखे बाबा असे आले तर बरं आहे की बेकसूर कोण फसला नाही, तर आमच्या हाताने एक बेकसूर फसला असता. तेव्हा पण आम्हाला मदत भरपूर केली. आम्हाला अपेक्षा हेच आहे की आतापर्यंत म्हणजे नव्हते तरी पण आम्हाला पूर्ण काम आमचे करत होते. केव्हा बोललो बेरात्री तर आमच्यासाठी उठून येतच होते. असं नाही की ते आता पदावरती आहेत म्हणून. तर आता पदावर आम्हाला हे आहे, आणखीन आशा आहे की पदावरती राहिल्यानंतर आमचे साहेब आमच्यासाठी भरपूर काय करतील. नसते तेव्हा करत होते, पण आता तर भरपूर करतील एवढं आहे. आता आम्हाला अपेक्षा आहे की आमचे रेतीवाले जेवढे संघटनावाले आहेत त्यांना रात्री अपरात्री कलेक्टर असो तहसीलदार असो कुठला बी त्रास आमच्या गाडीवाल्याला झाला तर तुम्ही येऊन उभा राहायचं, हेच आम्हाला अपेक्षा आहे. बाकी काही तुमच्याकडून आम्हाला 1 रुपयाची अपेक्षा नाही.